हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू विक्रम मॅथ्स चॅनल. अप्रॉक्सिमेशनमधला शेवटचा पार्ट घ्यायचा आहे आपण आज. लॉग 101 बेस आय ई. ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत परत, बेस ई आणि बेस 10. दोन्ही गणती घेऊया. गिवन दिलं आहे लॉग 10ची व्हॅल्यू आहे 2.3026. तर ह्याच्यामध्ये तुम्ही किंमत चूज करताना काय करणार? फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स बेस टू द बेस ई. 101 मध्ये चूज करत असताना एच किंमत घ्या 100 आणि एच ची किंमत घ्या ह्यातली स्मॉल इन्क्रीमेंट 1. एफ एक्स काय होईल? एफ एक्स तुम्हाला लॉग ऑफ एक्स टू द बेस ई दिलाय. एफ ए ची किंमत काय होणार? एफ ए ची किंमत होणार लॉग ऑफ बेस ई. एक्सची एच व्हॅल्यू आपण दिल्या वरची 100. इथं काय दिलंय बघा. लॉगचा आपण जर लॉगचे नियम वापरले 11वीचे तर बेस ई असताना 10ची व्हॅल्यू दिल्या 2.3026. तर ह्याचं कन्व्हर्ट करा. लॉग ऑफ बेस ई हा 100 म्हणजे 10चा स्क्वेअर आला. आणि हे दोन जर पुढे घेतलं आपण, ह्या दोनला जर पुढे घेतलो तर 2 इंटू लॉग ऑफ 10 टू द बेस ई. ह्याचीच व्हॅल्यू तुम्हाला दिलेली किंमत ठेवायला 2 इंटू हा 2.3026. त्यामुळे किंमत काय होईल? 2 याला मल्टिप्लाय केल्यावर 26 2 52 30 60 आणि 2 इंटू 2 4. हा तुमचा एफ ए झाला 4.6052. समोरच हे सांगितलंय मी याची डेरिव्हेटिव्ह काढायची. एफ डॅश एक्स म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते? ई दिलेलं नसते ते ई असतं जनरली. लिमिटमध्ये, कंटिन्यूटीमध्ये, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन सगळीकडं बेस दिलेला नसतो, ते बेस ईच लागतोय. कन्वर्ट करून बेस ई घेतल्याशिवाय गणित करता येत नाहीत. त्यामुळं लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x. एफ डॅश ए काय येणार? 1/a. एच किंमत घाला परत 100. फॉर्म्युला काय होता? अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला होता फंक्शन ऑफ ए प्लस एच is approximately FA plus H into F dash A. ह्यात की व्हॅल्यू आला. एफ ए ची व्हॅल्यू आहे आता आलेली वरची 4.6052. एच ची व्हॅल्यू आहे 1 आणि एफ डॅश ए 1/100. म्हणजे 1/100 म्हणजे 0.01 येईल. म्हणजे 4.6052 मध्ये 0.01 ॲड करा. ह्यात जर 0.01 ॲड केलं तर हे 60 61 होईल. याचं उत्तर येणार अप्रॉक्सिमेटली 4.60. यात जर मिळवलं पण आपण 6152 असे याचं उत्तर येईल. हा प्रश्न पण 3 मार्काचाच आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला एक गणित दिलंय, दुसरं तुम्हाला होमवर्क देईन मी. ह्याच्यामध्ये 10च्या ठिकाणी दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे. तो परत हे लिहून घ्या अगोदर. बघा पुढील क्वेश्चन आहे लॉग ऑफ 9.01 टू द बेस ई. तुम्हाला गिवन व्हॅल्यू दिल्या लॉग 3ची 1.0986. सेम प्रोसिजर. एफ एक्स तुमचा आला लॉग ऑफ एक्स टू द बेस ई. एच किंमत इथली आपण चूज करूया. एच किंमत जर 9 घेतली तर एच येणार तुमचा 0.01. लॉग एक्सची आपण किंमत घातली, एक्सची पुटअप केली लॉग एची तर हे 9 आलं. 9 म्हणजे हा तुम्हाला बेस देताना 3 दिला आहे. बघा इथं देताना किंमत लॉग 3ची दिलेली आहे. त्यामुळे हा 3चा स्क्वेअर करायला पाहिजे. 3चा स्क्वेअर 9 आणि हे 2 पुढं आलं. हे 2 जर पुढे घेतलं आपण तर 2 इंटू लॉग 3 टू द बेस ई. तर त्या लॉग 3ची किंमत दिलेली आहे तिथे पुटअप करा. ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं तर ह्याला 2.1972 याचं उत्तर येईल. समोरच्या बाजूला त्याची डेरिव्हेटिव्ह काढा. एफ डॅश एक्सची किंमत व्हॅल्यू आली 1/x. एफ डॅश ए 1/a. एची व्हॅल्यू ठेवली मी 9. हे झालं 1/9. फॉर्म्युला आपला फंक्शन ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली एफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. ह्यात व्हॅल्यू पुटअप करा. हे वरचं आलं 2.1972. एच 0.01 होतं. त्याला जर 1/9 मल्टिप्लाय केलं म्हणजे 9 जर डिवाईड केलं ह्याला तर हे बाजूला करून बघा तुम्ही. 0.01ला जर 9 डिवाईड केलं तर हे 0.001111 येतं आहे. आणि त्याच्यामध्ये जर किंमत मिळवली तर याचं ॲन्सर येईल 2.198311. तुम्ही 1983 पर्यंत 2.1983 लिहिला तरी पण चालतंय. तर हा बेस ई असणारा प्रॉब्लेम आहे.
ह्याच्या पुढचा आपण बेस 10 असताना घेऊया. बघा पुढचा क्वेश्चन आहे लॉग ऑफ 998 टू द बेस 10. यापूर्वीची दोन गणितं आपण घेतली, बेस ई होता, इथं बेस 10 आहे. हे जरा प्रोसिजर जरा वेगळी आहे, थोडीशी लक्ष द्या. गिवन लॉग ई टू द बेस 10.4343 दिला आहे. तर काय करावं लागेल आपल्याला बघा, पहिला एफ एक्सला जर मांडला आपण लॉग एक्स टू द बेस 10, तर इथं चेंज ऑफ बेसला वापरायला पाहिजे. कारण मग अशी बोलल्याप्रमाणे बेस ई असेल तरच आपण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन लिमिटमध्ये वगैरे ऑपरेशन करू शकतो. तर हे तुम्ही हे बेस काढून टाकायतला, त्यामुळे खाली बेस मी ई घेतला, तर हा बेस 10 टू द लॉग ऑफ डिनॉमिनेटरमध्ये लॉग 10 टू द बेस ई येईल आणि वर लॉग एक्स टू द बेस ई येईल. आता हे डिनॉमिनेटरमधनं जर न्यूमरेटरला घ्यायला गेलो तर ह्या दोघांमध्ये बदल होतोय, ह्या दोघांच्या मध्ये ई वर जाईल आणि 10 खाली येईल. हां, डिनॉमिनेटरमध्ये छेदातनं औषध जर आणलं गेलो तर काय होतं, लॉग ई बेस 10 खाली येतोय. त्याचीच तुम्हाला किंमत दिली आहे 0.4343. त्यामुळे 0.343ला जर लॉग एक्सनं आपण मल्टिप्लाय केलो इथंपर्यंत तुमचा एफ एक्स आला. आता घेताना किंमत काय घ्यायला पाहिजे बघा, चूज एच किंमत 998 हजारला जवळ आहे 1000ला. त्यामुळे हा जर 1000 घेतला मी तर एच तुमचा येईल -2. इकडे ह्या साईडला किंमत घाला त्याची लॉग एक्स टू द बेस 10. हे आपल्याला एफ काढायला लागणार आहे, इकडे काय संबंध येत नाही. 1000 घ्या आणि बेस 10 घ्या. 1000 म्हणजे 10चा क्यूब झाला. ह्या 3ला जर पुढे घेतलो मी मल्टिप्लायमध्ये तर लॉग बेस टू द लॉग 10 टू द बेस 10. मग अशा वेळी किंमत काय असते, दोन्हीची 1 असते. त्यामुळे ह्या 1ला 3 मल्टिप्लाय केलं, ह्याचं उत्तर राहिलं 3. ह्या बाजूला एफ एक्सची किंमत आपण घेतली 0.4343 लॉग एक्स. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं गेलो तर हा कॉन्स्टंट आहे 0.4343, तो असाच राहील. आणि लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह आली 1/x. एक्सची किंमत आपण ए घालायला गेलो, एफ डॅश एमध्ये जर किंमत घालायला गेलो तर 0.434 तोच राहील. एच किंमत घेतली होती आपण 1000, त्यामुळं एक्सच्या ठिकाणी 1000 घाला. आता 0.4343ला 1000 डिवाइड करायचं आहे, म्हणजे डेसिमल पॉईंट किती येणार, 1 2 3 3 झिरो आहेत. इथनं 3 झिरो ह्या साईडला या, 1 2 3 झिरो इथं तुमचा डेसिमल पॉईंट येईल. म्हणजे एफड्याशी याला तुमचा .4343. आणि मग हा फॉर्म्युला आपला ए प्लस एचचा अप्रॉक्सिमेटली एफ ए प्लस एच डॅश एफ डॅश ए हा फॉर्म्युला आहे. ह्यात जर तिथली किंमत घातली 3 आणि ह्या एच -2 मल्टिप्लाय करायचं .00004343ला, तर ह्याचा गुणाकार येणार आहे 43 2 86 .00008686. तुम्ही 3 मधनं हे वजा करून बघा बाजूला, तर हे 2.9991314 येईल. हे सगळे क्वेश्चन 3 मार्काचेच आहेत. अप्रॉक्सिमेशनमधला एक प्रश्न येईल. मी तुम्हाला 4 पार्ट करलो आहे, अप्रॉक्सिमेशन जास्त गणित आहे आपल्याकडं. आणि तुम्हाला होमवर्क हा बघा हे द्यालो आहे, ह्यातलंच आहे बेस 10 वालं 1016. तुम्हाला इथं ए ची किंमत 1000 घ्यायला पाहिजे, यासारखंच इकडचं 3 येणार आहे. एच मात्र घ्यायला पाहिजे 16 आणि इकडं असं कन्व्हर्ट करून तुम्ही गणित करा. याचं उत्तर तुमचं 3.006949 येईल.